आंबा बर्फी तर आपण नेहमीच खातो, पण कधी कच्च्या कैरीची वडी ट्राय केली का? आंबट गोड आणि जिभेवर रेंगाळणारी ही वडी एकदा बनवली की कधी संपेल कळणारही नाही. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर आज आपण पाहूया कच्च्या कैरीची वडी. उन्हाळ्यातील एक अप्रतिम मेजवानी. ही वडी दिसायला जशी चकचकीत आणि चवीलाही आंबट गोड तिखट अशी भन्नाट लागते. चला तर सुरुवात करूया. इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्यांना पुसून घेऊया. कैऱ्या पुसून त्याची साल काढून घ्यायची आहे. सगळ्या कैऱ्या साल काढून घेऊया आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैऱ्यांची साल काढून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेणार आहे. सगळ्या कैरीचे असे तुकडे करून घेऊया. एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता या कैरीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तुम्ही कैरीला किसूनही घेतले तरी चालेल. आता सगळे कैरीचे तुकडे असे करून घेतलेले आहेत. हे तुकडे कुकरच्या भांड्यात असेच भरायचे आहेत. पाण्याचा न वापर करता 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. कुकर गार झाल्यानंतर मी भांडं काढून घेतलेलं आहे आणि चमच्याने गर स्मॅश करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण फूड कलर घालायचा आहे. कलर कच्च्या कैरीची आपण वडी बनवत आहोत, त्यामुळे याला फूड कलर थोडासा हिरवा घालायचा आहे. यामध्ये थोडीसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप मी इथे साखर घातलेली आहे. साखरेच्या ऐवजी गूळ घालून तुम्ही गुळांबी वडीसुद्धा करू शकता. आता थोडासा कलर आणि साखर मीठ घालून हे आता मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे पुन्हा शिजवण्याची गरज नाही. असंच मिक्सरला साखर आणि सगळे मिश्रण घालून वाटून घ्यायचं आहे. वाटलेले मिश्रण चाळणीतून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आंब्याची साल किंवा काही रफ राहिला असेल तर छान ते चाळणीवर राहील. तर सगळं मिश्रण छान चाळून झालेलं आहे. आता यामध्ये मी आलं किसून थोडंसं अर्धा चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे. थोडंसं आंबट गोड तिखट अशी ही वडी चवीला छान लागते. आता मी एका ताटाला तेलाचा हात लावून घेणार आहे आणि जे मिश्रण आता गाळून तयार झालेलं आहे ते याच्यावर पसरून घ्यायचं आहे. मिश्रण अगदी पातळ पसरून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण मी एका ताटात घेतलेलं आहे आणि असं हलवत सगळीकडून एकसारखं याला पसरून घ्यायचं आहे. एकदम पातळ असं पसरून घ्यायचं आहे. अशी मी 2 ताटं तयार केलेली आहेत. आता ही ताटं सावलीतच 2 दिवस वाळवत ठेवायची आहेत किंवा उन्हातही ठेवली तरी वडी छान सुटून येते. वाळल्यानंतर अगदी चकाकी अशी त्या वडीला येते. पहा, वाळल्यानंतर असं ट्रान्सपरंट वडी एकदम दिसून येते. कडा सोडवून घ्यायचे आहेत आणि
सुरीने सगळ्या कडा आधी सोडून घ्यायची आहे आणि पहा वडी कशी सुटून आपोआप येते. अगदी तुकतुकीत अशी ही वडी दिसते आणि अजिबात ताटाला चिकटत नाही. मी ही वडी फॅन खाली घरातच वाळवून घेतलेली आहे. आता याच्यात तुम्ही छोटे छोटे पातळ चौकोनी कापही करू शकता. दुसऱ्या वडीचे मी लांबट आकारात कापून घेऊन सुरया त्याच्या बनवणार आहे. पहा मी अशा आकारात वड्या दुसऱ्या ताटातल्या कडा पहिला सोडवून घेतलेल्या आहे. आणि अशा छोट्या छोट्या पार्टमध्ये वडी कापून घेतलेली आहे. आता याची गुंडाळी करून घ्यायची आहे. चवीला अतिशय चटपटीत अशी ही वडी बनते, आंबट गोड तिखट चवीची. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा. एक लाईक तर जरूर करा. अशा प्रकारे मी सगळ्या वडीच्या सुरया करून घेणार आहे. तुम्हाला आणखी कोणती रेसिपी बघायला आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.